प्रेझेंटेशन हवं होतं त्या प्रकारचा सिनेमा आहे. आय थिंक सगळ्या एज ग्रुपच्या सर्व लोकांना तो अपील होईल असं मला वाटतं. हवा का कळत नव्हता, पण आता बघितल्यानंतर कळलं की खूपच एकदम वेगळा अनुभव होता. पिक्चर बघून खूपच भारावून गेले. परत मला बघायचा हा पिक्चर आणि केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो हा जो विचार चालू होता आधीपासून तो आज खूप प्रकर्षाने जाणवतो. मागे पुस्तक होतं आपण बघितलं आणि सिनेमाद्वारे हे जाणलं, कारण शेवटी दृकश्राव्य माध्यम जे आहे हे जास्त परिणामकारक असतं. आणि आज जी परिस्थिती आहे म्हणजे समाजाला संघटित केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो हा जो विचार चालू होता आधीपासून तो आज खूप प्रकर्षाने जाणवतो आणि तो माझ्या ह्या सिनेमातून पुढे आले. सिनेमाच्या दृष्टीने सगळ्यांची कामगिरी कशी वाटली? नाही मस्त काय म्हणजे काम खूपच चांगलं होतं आणि जसं ह्या पार्श्वभूमीला साजेसं पाहिजे तसं होतं. प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल? प्रेक्षकांनी जरूर येऊन हा सिनेमा बघितला, आपण पण बघितला आणि मला वाटतं तरुण पिढीने जास्त हा सिनेमा बघितला पाहिजे. कारण आज आपण ज्या म्हणजे त्यात कोणाची चूक नाही आहे, पण ज्या वेगाने आपण पुढे धावण्याचा प्रयत्न करतो आणि जसं म्हटलं मनाचे श्लोक, बरोबर, मनाचा ताबा आणि ह्या गोष्टी आता खरोखर आपल्याला जाणवत आहेत. तर त्याच्याकरता हा पिक्चर निश्चितच सिनेमा निश्चितच उपयोगी आहे. थँक्यू. चल हा पिक्चर बघितला आणि इतकं मला रामदास स्वामींचं फक्त मी चरित्र वाचलं आहे, पण मी हे पिक्चर बघून खूपच भारावून गेले. परत मला बघायचा हा पिक्चर आणि विक्रम गायकवाडांचं काम अतिशय अप्रतिम सुंदर आणि प्रेक्षकांनी आवर्जून हा पिक्चर बघावा. आणि तुम्हाला रामनामाचं महत्त्व या पिक्चरमुळे जरूर काही बाकीच्या लोकांना पण कळेल. चित्रपटाचं लेखन किती चांगल्या प्रकारे खूप सुंदर केलं आहे. मी म्हटलं रामदास स्वामींबद्दल ते काय दाखवणार, मला वाटलं फक्त शिवाजी महाराजांबद्दलच काही गोष्टी सांगतील, पण त्यांनी पूर्ण त्यांचं बालपणापासून जे त्यांचं आत्ताचं जे निर्माण झाल्यापर्यंत सगळा इतिहास आम्हाला इतका छान प्रभावीपणे प्रकट केला की खरंच हा पिक्चर सर्वांनी आवर्जून पाहावा असं वाटतं. थँक्यू मॅम. रघुवीर सिनेमा बघितला कशा प्रकारे वाटलं? एक तर प्रेझेंटेशन खूप धार्मिक आणि खूप सर्वांना आवडेल, सर्वांना पडेल अशा याचं. बिकॉज बेसिकली अशी फिल्म बनवणार स्पेशली स्वामी रघुवीर आपले समर्थांच्या जीवनावरती बनवणं खूप सोपं आहे की असे फिल्म्स आणि असे कॅरेक्टर फेल होऊ शकतं, ते टॉपल जाऊन होऊ शकतं. कारण अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण समर्थांविषयी सर्वांना आपण नक्कीच. आणि जसं आपण लहानपणापासून त्यांचे दासबोध मनाचे श्लोक म्हणा किंवा आपण चरित्र ऐकत आलेलो आहोत, आपण सर्व हे करत त्याच्या शिकवून आपण हे करत, त्या अनुषंगाने आय थिंक सिनेमाला जे प्रेझेंटेशन हवं होतं त्या प्रकारचा सिनेमा आहे. आय थिंक सगळ्या एज ग्रुपच्या सर्व लोकांना तो अपील होईल असं मला वाटतं. त्यातल्या धार्मिक संकल्पना खूप सिम्प्लिफाय करून सांगितले गेले. कुठेही समर्थांचं मोठेपण हे खास अंडरलाईन नाही केलं गेलं, जे पर्सनली मला आवडलेली गोष्ट आहे फिल्मविषयी. आणि आय थिंक फुल मार्क्स फॉर कास्टिंग. आय थिंक कामगिरी कशी झाली? खूप सुपर आणि सटल आणि ज्या प्रकारचं परफॉर्मन्स हवा होता ओव्हर द टॉप व्हायची गरज नाही. कारण हल्लीचे आपले सगळे प्रेक्षक खूप स्मार्ट आहेत, त्यांना त्या टाईपची ओव्हर ॲक्टिंग वगैरे लगेच कळते. बट कुठेही मला असं वाटत नाही की कुठल्याही कॅरेक्टरने कुठल्याही ॲक्टरने ओव्हर ॲक्टिंग केलेली आहे. कुठल्या ॲक्टरचा परफॉर्मन्स ओव्हर द टॉप आहे. आणि जसं मी म्हटलं की समर्थांच्या रोलमध्ये आणि त्याच्यात जे कास्टिंग आणि ज्या प्रकारची एक बॉडी लँग्वेज असायला पाहिजे, एक ठेहराव असायला हवा, तो मला त्या कॅरेक्टरमध्ये जाणवला. सो आय थिंक दॅट इज द प्लस पॉईंट फॉर दिस फिल्म. प्रेक्षकांना काय मेसेज असेल? नाही, सर्वांनी आवर्जून बघा, सर्वांनी आवर्जून सिनेमामध्ये जाऊन फिल्म बघायला पाहिजे. ते म्हणजे अगदी मी माझं पर्सनल सांगतो की मनाचे श्लोक ऐकताना मला माझ्या लहानपणाची आठवण आली. ही आठवण सर्वांनाच होईल आणि ज्या लहान मुलांना त्याची माहिती नाही आहे आय थिंक त्यासाठी थिएटरला जाऊन नक्कीच बघण्याची गरज आहे. थँक्यू. तर मॅडम रघुवीर सिनेमा बघितलेला आहे, कशा ॲज अ ऑडियन्स कशा प्रकारे दर्शवतात? मी स्वतः काम केलं आहे त्याच्यामध्ये, पण म्हणजे काम काय माझे तीनच सीन होते, त्यामुळे मला पूर्ण सिनेमाचा आवाका कळत नव्हता. पण आता बघितल्यानंतर कळलं की खूपच एकदम वेगळा अनुभव होता. समर्थ रामदास स्वामींचा आतापर्यंत आपण आरती ऐकली किंवा मनाचे श्लोक ऐकले किंवा धड्यांमधून जितके रामदास स्वामी कळले तेवढे, आता समग्र जीवन त्यांचं 2 तासात मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्या 2 तासांनी सुद्धा आम्हाला अभूतपूर्व असा आनंद दिलेला आहे.
आणि मनापासून वाटायला लागलं की आता पूर्ण दासबोध ऐकावा आणि वाचावा. तर हे या सगळ्या कलाकारांची कामगिरी तुमच्या मनोमनाने कशा प्रकारे करण्यात आली? छान झाली, छान झाली. लेखन कशा प्रकारचं आहे चित्रपट? मला लेखन जास्त आवडलं. क्या बात आहे. खूपच ॲप्ट लेखन होतं. उगाच कुठे फापट पसारा असा नव्हता. चांगलं. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? प्रेक्षकांनी हा सिनेमा बघावा, कारण असे सिनेमे आहेत तर त्या अभिरुचीला एक चांगलं वळण देण्यासाठी आपल्याला असे सिनेमे सतत यावेत आणि ते लहान मुलांनी आणि पुढच्या पिढीने बघावेत असं मला वाटतं. थँक्यू.